हरिओम मित्रांनो, मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS व्लॉग्स. आज तुम्ही बघत असाल, आज व्लॉगची सुरुवात रस्त्यावरून केली आहे. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज मी चाललो आहे 1 दिवसाच्या पायी सोहळ्याला. म्हणजे आमच्या गावातून ऑलरेडी दिंडी गेलेली 26 तारखेला तुम्हाला सांगितलं आहे. सातारावरून एक दिंडी येते बोधे महाराजांची. त्याला ऑलमोस्ट आहे ना 161 वर्षाची परंपरा आहे. ते दिंडीला दरवेळी जातात. तर आमच्या गावातले जे वारकरी आहेत सगळे, आमचे वडील असतील, आमचं भजनी मंडळ असेल, ते सगळे त्यात मिक्स होतं, मर्ज होतं म्हणजे. आणि ते इथून पुढे जातात. आता मी आलो आहे पुशेगावच्या पुढं. काल त्यांचा मुक्काम होता स्वरूपखानवाडीत. स्वरूपखानवाडी ते गोंदवले असं एक मला 15-20 किलोमीटरचा एक पॅच आहे. तर आज आम्ही तो कवर करणार आहे. मी आणि माझ्याबरोबर काका आहे. काका गाडीत बसला आहे. आम्ही दोघं, दादा ऑलरेडी तिकडे आहेत. तर चलो स्टार्ट करूयात लवकर. ऑलरेडी जरा लेट झालं आहे, वारी हल्ली आहे, पण जर आवराच्या नादात जरा थोडं झालं. चलो, रामकृष्ण हरी. एक्झॅक्ट पोचलो बघा स्वरूपखानवाडी. आणि आपला ट्रॅक्टर गाडी लावली तिकडे. काका दिसते का? काका कसा पांढरा शर्ट बड घालून नुकतीमध्ये का ना दिंडी आली. किती मोठी दिंडी होईल ना. 1000 एक माणसं असतील, 1500 तरी. जवळजवळ 160 वर्षाची परंपरा आहे. आणि जो आवाज येतोय का नाही, ते आमचे सर आहेत, बोधे सर. आम्ही KVP ला होते ना, तेव्हा होते तिथे बोधे सर. ते बोधे सर येते. आम्ही ना सातारापासून येतो, चिंचनेरपासून यायचं नाही ना, आम्हाला जवळजवळ 7 ते 8 दिंड्याचा हे झालं असेल, क्रॉस झालं असेल. आता ही गोजेगावची दिंडी बघा, तुम्हाला म्हणलं पिंगळी माशी इथून रिटर्न गेलेलो. तर आता हे काय वारी, जे एवढ्या वाऱ्या चालवल्या तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात. आता ॲक्च्युली महाराष्ट्राचं जे एकीकरण होतं का नाही, ते पंढरपुरात होतं सगळ्या भागातनं. म्हणजे परवा आम्ही इकडे गेलेलो, तिकडून तर विदर्भातनं वारी आलेली. मराठवाड्यात होतं कळमनुरीतनं वारी ती. आणि सगळ्यात जी लांबनं वारी येणारी आहे ती विदर्भातनं. मला वाटतं त्या वारीचं नाव मला माहीत नाही, मी बघत होतो, सर्च करत होतो. एक 20-25 दिवस ते येत होती वारी जास्त. ज्ञानेश्वर महाराजांचीच 18 दिवसाची आहे. आता अभि तर मला वाटतं इथे स्टॉप होणार आहे एक नाश्त्याचा. आणि मग पुढं हे करायचं. रेनकोट घेतला पाहिजे मला, बॅगेतनं काढून घेतो. वारा, पाऊस, वारेला काही थांबू शकत नाही. नो वन कॅन स्टॉप भक्तिमार्ग, भक्तिरसातनं कोणी थांबू शकत नाही. पाऊस पडतो तरी कंटिन्यू वारी चालली. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आम्ही इथं दुपारी विश्रांतीला थांबलोय. पिंगळी बुद्रुक म्हणून गाव आहे.
तर आता इथं मला वाटतं 1-2 वाजता इथून एकतर कीर्तन सेवा होती, कीर्तन होतं आणि त्याच्यानंतर मग इथून आम्ही पुढं प्रयाण करतो, जेवण करायचं आणि पुढचा प्रवास. इथून टोटल 2.5 किलोमीटर आत्तापर्यंत आलो आहे आणि इथून अजून एक 5 किलोमीटर राहायचं आहे. तर आता ना इथं आपण थांबलो आहे, तर 1-2 गोष्टी सांगतो की पंढरीची वारी म्हणजे काय, तर ही एक आहे ना एक सामुदायिक उपासनेची पद्धत आहे. म्हणजे वारी म्हणजे काय की वारंवार केली जाणारी क्रिया. ओके. आणि पंढरीची वारी म्हणजे पंढरपूरला वैष्णवांचे आराध्य दैवत म्हणजे भगवान श्री विठ्ठल जे की कृष्णाचा अवतार आहेत, त्यांची उपासनेची पद्धत त्यांच्या दर्शनाला जाणं त्याला म्हणजे वारी म्हणतात. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सामुदायिक हा शब्द खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. इथे एक संत तुकाराम महाराजांची एक ओवी आहे, खूप भारी छान आहे. म्हणजे मी पाठ आहे मला, पण थोडंसं जरा वाचून घेतो, काय चुकू नये. एकली या बाहुबळे काही सापडे तो काळे. म्हणजे एकटी जर तुम्ही आराधना केली तर तो तुम्हाला भेटेल, तुमचं हे करेल, बट त्याला वेळ लागेल. काही सापडे तो काळे. पण पुढे असं म्हणतात, वैष्णवांच्या मेळे उभे ठाके हाकेसे. वैष्णवांच्या मेळे उभे ठाके हाकेसे म्हणजे वैष्णवांचा मेळा एकत्र जर तुम्ही आला सगळे, तर तो पटकन तुम्हाला म्हणजे ठाकेसे एकदम पटकन तुम्हाला दर्शन देईल. तर असे एक सामुदायिक म्हणजे ह्यातून एक मेसेज असा दिला आहे, म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हणा, वारीची एक गोष्ट अशी आहे की सगळ्यांना एकत्र करायचं काम हे केलं आहे, ह्या वारीनं केलं आहे. आता तुम्हाला एक साधं एक उदाहरण देतो. महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर मी आता साखर कारखान्यांचा म्हणजे त्या क्षेत्रात आहे, तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत. साखर कारखाने महाराष्ट्रात असायचं कारण काय, सहकारी साखर कारखाने. तर एकतर वारीचा हा जो बेस आहे म्हणजे जे आहेत हे सगळं शेतकरी वर्ग आहे. महाराष्ट्र आपण एक शेतकरी वर्ग आहे तुम्हाला माहिती. आणि शेतीत काय आहे, शेतकरी असल्यामुळं काय ही लोक हे आहेत म्हणजे विठ्ठलाचे पाईक आहेत, विठ्ठलाचे भक्त आहेत, वैष्णव आहे सगळे. तर ह्यांना ऑलरेडी एक ह्यांच्या DNA आहे की एकीत राहणे. म्हणजे एक तुकाराम महाराजांचं एक खूप छान हे ओवी एक वाक्य आहे, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजे एकामेकाला सगळे साह्य धरू चांगला एक समाज आपण घडू, असं त्याचा मतिदार्थ आहे. आता ह्याच्यात खूप हा जो बेस आहे ना, हा इथं वापरला आहे ह्याला सहकारी साखर कारखान्याची चळवळ झाली. सहकार आपला महाराष्ट्रात वाढायचं कारण हेच आहे की एकतर सगळा जो शेतकरी वर्ग आहे, आपण कृषीप्रधान आहे, शेतकरी वर्गाचा सगळा विठ्ठलाचे भक्त आहे आणि त्यांच्यावर ऑलरेडी तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वरांचे संस्कार झाले की एकी. त्याच्यामुळे काय आलं की सहकार चळवळ आहे, सहकार साखर कारखाना चळवळ आहे खूप चांगली झाली. म्हणजे तुम्ही जर बघितलं की एशियातला सगळ्यात पहिल्यांदा सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटील आपला ह्यांचा अहमदनगरमधला कारखाना आहे बघा, अहिल्यानगर ज्याला म्हणतो आपण, तो सगळ्यात पहिल्यांदा. तर ते पण विठ्ठलाचे भक्त होते, पद्मश्री विठ्ठलराव पाटील. त्याच्यानंतर आपला इकडला कारखाना दादासाहेब कोरेंचा वारणानगर कारखाना, ते त्यांचं चरित्र जर तुम्ही बघितलं तर दादासाहेब कोरे म्हणतात ते म्हणतात मी इन्स्पायर झालो आहे, जे मी संत तुकाराम महाराजांकडून इन्स्पायर झालो आहे. तुकाराम महाराजांनी जे सांगितलं की एकत्र राहणे, सहकार म्हणजे काय म्हणतात एक टीम करून तयार राहणे, त्यातनं त्यांनी हे केलं कारखान्याची उभारणा केली. त्या कारखान्यावर जरी तुम्ही अजून गेला ना तरी तुम्हाला विठ्ठलाची खूप मोठी म्हणजे मूर्ती दिसेल तुम्हाला. ओके. आता कीर्तन चालू होईल, आपण आता कीर्तनाला जाऊया. थोडंफार इकडे तिकडे झालं असेल तर प्लस मायनस तरी ॲडजस्ट करून समजून घ्या. आता कीर्तन सेवा चालू होते बघा, चालू झालंय. आता 10 मिनिटात कीर्तन सेवा चालू होईल. प्रसाद खायला बसले, थोडा पाऊस यायला लागला, सगळे पावसात होते. ओके. बेकार पाऊस चालू, जेवण पावसातच चालू. काका म्हणला
नको प्रेम बघ काय प्रेम मला माहितच नाही मी जेवतोय आणि नंतर मला कळलं मला पाऊस का लागेल ना काकांनी छत्री धरली रामकृष्ण हरी तर जेवण झालं तुम्ही बैल कसं झाले नुसतं पाऊस आणि पावसात जेवण तर हीच मजा आहे वारीची मला आता जे काका सांगत होते दरवर्षी देतात आणि म्हणले एवढा पाऊस असो काय असो कोण हालत नाही जागेवरचं काय नाही रेग्युलर जे चाललंय ते चालून द्यायचं ही मागची सगळी टीम दिसतो का ही आमच्या गावातली टीम आहे सगळे माझे वडील पण दिसतात काका आहेत आणि सगळे आमच्या गावातले भजनी मंडळ आहे चिंचनेरवंतांचं रेग्युलरली वारी करतात म्हणजे आत्ता हे बोधे महाराजांचे असतात कोण वैयक्तिक पण करत असतं सिंगल इंडिव्हिज्युअल पण जात असतात महिन्याला जातो कोण 2-2 महिन्याला जातं आता दरवर्षी म्हणजे मी आता मागच्या वर्षी पण आलेलो 2 वर्षापूर्वी तेव्हा पण सगळे होते आणि दिवसेंदिवस वाढत चाललेत असं नाही की कमी होत दिवसेंदिवस आमच्या गावातले अजून तरुण मुलं पण आहेत त्या साईडला तर रामकृष्ण माझ्या मित्राच्या आजी आहेत वारी लगीन झाल्यावर तरी बघा का नाही 10-15 वर्ष नाही पोरं लहान होती माझी 30-35 वर्ष झाली झाली कोण गेली असेल मला हो वयाचं 75 प्लस आहे आणि अजूनही उत्साहात एवढा झाला म्हणजे तरुण मुलांना एवढा उत्साह आमच्या एवढा उत्साह ते प्रत्येक भाषणात असतात प्रत्येक कार्यक्रमात असतात आणि दरवर्षी न चुकता वारीला पण असतात
तुकाराम महाराज म्हणतात सर्वांशी नम्र भाव धरावा, परी आपल्या अंतकरणी प्रभू पाहावा. म्हणजे ॲक्च्युली आता तुम्ही बघितलं बघा, वारीत सगळे जण एकमेकाच्या पाया पडतात भेटल्यावर. कोण लहान, कोण मोठा, कोण लहान असं काही नसतं. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण चालत असतो, वारी करत असतो, तेव्हा आपल्याला विठ्ठल दिसतो प्रत्येकाचा, समोरच्या त्यात विठ्ठल दिसतो. आणि दुसरी गोष्ट काय की आपला अंतकरणी म्हणजे आपला जो गर्व आहे आपल्याला की मी हा येतोय, असं काय नाही. वारीत सगळे एकसारखे आहेत, प्रत्येकजण एका लेवलला आहे. मग तो लहान असो, शूद्र असो की काय असो, असं. तर अहमभाव नाहीसा करण्यासाठी तुकाराम महाराज असे म्हणतात की सर्वांशी नम्र राहावा, नम्र भावदार राहावा, अंतकरणी प्रभू पाहावा. त्यामुळे पाया पडतात. आपला इगो म्हणजे इन शॉर्ट सर सांगायला गेलं तर आपला इगो साईडला ठेवून आपला इगो नाहीसा करण्यासाठी आपण हे करतो, समोरच्या पाया पडतो. सो दिस इज द रिझन. चलो आम्ही आता पोचलो, अजून 3-4 किलोमीटर राहिले गोंदवले. फायनली गोंदवलेत पोहोचले. आणि काय झालंय आता या रोडवर आहे ना, सातारा सोलापूर रोडवर, सातारा पंढरपूर रोड म्हणून आपण आज बऱ्यापैकी सगळ्या पालख्या येतात. आणि प्रत्येक पालखी जी आहे ना ती इथं थांबते गोंदवलेकर महाराजांचं इथं. तिथं ते प्रत्येकजण भजन प्रत्येक पालखीचं एक भजन असतं, छोटासा कार्यक्रम होतो. आणि त्याच्यानंतर मग ती पालखी पुढे जाते. त्याच्यामुळं आज इथे एवढं जाम आहे. मला वाटतं 2-3 दिवस इथे एवढं जाम राहणार आहे. आता काय करणार, आम्ही थोडं पुढे जाणार आहे खुर्दला आणि तिथून आम्ही कल्टी मारणार आहे. आमची पालखी जावा अभंग जाऊ. लय जाम आहे ट्रॅफिक, सगळ्या गाड्या थांबतात ना, त्यामुळं जरा थोडंसं. चलो ओके. हे आमचे नवीन मित्र आहेत बरं का, गणपत शिंदेच्या पाटकाचे. आमच्या एका मित्राचे मित्र निघाले, आम्हाला वारीत भेटले. म्हणले ये का बस चहा पिऊ. म्हटले आम्हाला चहा लागतो, चहाशिवाय काही जुळत नाही का नाही. त्यामुळे आता आम्ही गोंधळात पोचले. आता आम्ही ते चहा मारणार आणि मग आज दर्शनाला जाणार. काका किती वर्ष दिंडी करताय तुम्ही? आता माझे बरेच वर्ष झाले तसे. तरी माझा आमचा 40-45 वर्ष झाले. 40 वर्ष तुम्ही पंढरपूरची दिंडी करताय? पहिले मी 3 दिवसात पंढरपूर घातलं होतं. होय का? हो, पण एकटाच गेलो होतो. अच्छा अच्छा अच्छा. ही माहिती धरून बोला. आता कसं काय वर्षाला असतं बोधेंच्या दिंडीत? बोधे दिंडीत कसं आहे, आम्हाला टाईम मिळेल असं की कधी एसटीनं, कधी मी, कधी मंडळी, असं आम्ही बारी बारी येतो. चला भेटायचं परत. भेटा की. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती मिनटं हा बाबा ऐकत नाही ते काय सगळ्याच वारी इकडं आज येतं ते, त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे ना. त्यामुळे आता काय लाईनमध्ये थांबून दर्शन घ्यायचं काय म्हणजे त्यात सेन्स नाही. तर आम्ही काय करतोय, आता मुखदर्शन घेतो आणि नंतर कधी जेव्हा येईन तेव्हा मग आपण प्रॉपर आज जाऊन महाराजांचं दर्शन घेऊयात. कारण काय आम्हाला 5 वाजेपर्यंतचीच विंडो दिली. आमची जी दिंडी आहे ती 5 वाजेपर्यंत आम्हाला त्यांनी कॉल केला, तोपर्यंत तिथं पोचलं पाहिजे, नाहीतर परत शोधाशोध होती सगळी. चलो रामकृष्ण हरी. झालं आमचं गोंधळ आणि आम्ही तिथं जरा थोडं आराम करत बसले. हे आमचे दिंडी मालक आहेत धनवडेचे. जरा सांगा कसं वारीचा एक्सपिरियन्स सांगा, कधी बसणं करताय काय? जरा बोल.
आम्ही वारी करतो, तुम्हाला सांगतो माझ्या 23 वर्ष झाली वारी करतो त्याला. आता मी धनवडवाडी दिंडी मालक आहे. लहानपणापासून तिसरीत असताना खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट ह्याच्यावर दिंडी करत होतो. हां आता ठीक आहे. आता मालक असल्यामुळं आता हे यांच्यावर सगळ्यावर असतं आपलं. ठीक आहे. रामकृष्ण हरी. दादा महाराज आजचा मुक्काम घरी जाणार आहे आम्ही आणि आमचे मेहुणे भेटलेत. पुढच्या वय जरा गाठभेट चर्चा करतो आणि नंतर बोलू मग आपण. चलो हा आमचा किशा, वाल्याचा वाल्मिकी झालेला किशा. आमच्या गावातला फक्त पारध्यांच्यातला फक्त एकमेव माणूस ज्यानं माळ घातली आणि दरवर्षी न चुकता वारीला असतो. चिंचेंद्र वंदन ते पंढरपूर 8 दिवस का नाही किशा सगळं घेऊन. चलो रामकृष्ण हरी म्हण की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ओके सो फायनली आम्ही पोचले मुक्कामावर. हे इथून बघा आमची दिंडी मागे चालली. आता इथून 1 किलोमीटर मुक्काम राहिला आहे. सो आता आम्ही काही थांबत नाही आहे इथं. जरा दुसरे काम आहेत, उद्या ऑफिस आहे, त्याच्यामुळं आजचा व्लॉग इथे संपवतो. आणि आता अजून एक ॲक्च्युली दिंडी आहे तिथे जाणार आहे. तिथे एक रिलेटिव्ह आहेत त्यांना भेटणार आणि तिथून मग सेट डाऊन करतो. चलो लावू. टोटल आहे ना 15 किलोमीटर चालून दिंडी कवर केली आहे आम्ही. स्वरूप कानवाडी ते गोंदवले बुद्रुक. ॲक्च्युली गोंदवले बुद्रुकला काय गेलो नाही आम्ही. 1 किलोमीटरवरनं रिटर्न आलो कारण जरा आम्हाला सातारला जायचं होतं. जरा अजून जरा कामं होती त्याच्यामुळे म्हणलं काय परत उद्या ऑफिस पण आहे ना त्याच्यामुळे जाऊन जरा कामं गेली. पण मजा आली. एक आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदाच चालत दिंडी गेली एक दिवसाची आणि क्वालिटी वाईब. म्हणजे मला सांगायला खरं हे वाटेल की म्हणजे जास्त हे होत नाही असं म्हणजे सांगणार आता लगेच की मी एवढं करेन तेवढं करेन. पण नक्की डेफिनेटली मी आहे ना हळूहळू इम्प्रूव्ह करेन. 1 दिवस 2 दिवस मजा आहे. म्हणजे 1-2 दिवस आहे ना वारीत दिले पाहिजेत. काकानं पण आमच्या मजा केली. काका मी डान्स केला चांगला. काकानं पण जेवण पण चांगलं होतं. पावसात पण जेवलो आज. तो पण एक एक्सपिरियन्स खतरनाक होता. म्हणजे क्रेझी आहे बरं का. म्हणजे लोक काय एवढे पंढरपूरला जातात ना. वैष्णव जो हे पंथ आहे ना तो खरंच क्वालिटी आहे. म्हणजे संत तुकारामांनी सांगितलं आहे की बाकीच्या ह्याच्यात बघा की हे संप्रदायात वगैरे कसं आहे की आपण आता परमार्थ म्हणजे आता आपलं म्हणजे हे जीवन नश्वर आहे. हे असं महाराज म्हणतात साधने सच्चिदानंद पदवी गेली वगैरे वगैरे धन्य आम्ही जन्म आलो पण तुकाराम विठोबाचे झालो. जी ओवी आहे त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही आत्ता इथे जन्माला आलोय ना तर आम्ही हे सेलिब्रेशन करतोय. हा जन्म आम्ही सेलिब्रेशन करणार. म्हणजे म्हणून जे विठ्ठलाला भेटायला जाताना नाचत भजन म्हणत कीर्तन करत आनंद की ही मुवमेंट हे जे जीव मिळालं हे जे जीवन मिळाले हेच त्याच्याच आम्ही आणि त्यात विठ्ठलाचे भक्त आम्ही तर आम्ही त्याच्यासाठी थँकफुल आहे. ते मोक्ष वगैरे त्या गोष्टी आम्हाला काय माहीत नाही. आम्ही आत्ता हे करणार इथं मजा करणार जीवनाचा आनंद घेणार. सो चलो बाय बाय. आता आबांना एक भेटायचं आहे आणि बघू आता पुढं कुठं व्लॉग एंड करायचा लगेच करायचं पुढं करायचा जरा हे विचार करतो.